सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, जयराम साठे, विष्णू साठे आणि महत्त्वाचं म्हणजे वाल्मिक कराड यांच्या भोवती फिरणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवीन कराडची एंट्री झाली आहे। आरोपी महेश केदार व जयराम साठे यांनी दिलेल्या जबाबातून सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांनी सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांना मारहाण केली होती असं कृष्णा आंधळे त्यांना म्हणत होता। त्यामुळे हा सुग्रीव कराड कोण आणि त्याचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काय संबंध आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। सुग्रीव कराड कोण आहे हे जाणून घेण्या अगोदर त्याची या हत्या प्रकरणात कशी एंट्री झाली ते पाहूयात। पोलिसांना दिलेल्या जबाबात आरोपी जयराम साठे आणि महेश केदार यांनी सुग्रीव कराडचे नाव घेतले। सुग्रीव कराडच्या सांगण्यावरूनच संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचा दावा कृष्णा आंधळेने केला होता। याच मारहाणीचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचे साठे आणि केदार यांनी म्हटलं आहे। संतोष देशमुख हे आपल्याला मारहाण करू शकत नाहीत, या मारहाणी मागे सुग्रीव कराडचा हात असण्याची शक्यता असावी असा संशय सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांना होता आणि हे जाणून घेण्यासाठी सुरुवातीला त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणाचा कट रचला होता। दरम्यान संतोष देशमुख यांचे अपहरण होण्या अगोदर सरपंच संतोष देशमुख यांनी आपल्या व्हॉट्सअपला सुदर्शन घुले, प्रतीक घुले याच्या मारहाणीचा फोटो स्टेटसला ठेवून बाप तो बाप रहेगा असे कॅप्शन त्याला दिले होते। त्याचा रागही सुदर्शन घुले आणि गँगला होता। या रागातूनच सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण केल्यानंतर या गँगने त्यांना आम्ही सगळ्यांचे बाप आहोत असे म्हणून देशमुखांना मारहाण केली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे या सगळ्याला सुग्रीव कराड हा देखील कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे हा सुग्रीव कराड कोण असा प्रश्न विचारला जातोय। तसेच तो वाल्मिक कराडचा भाऊ तर नाही ना असा प्रश्न देखील अनेकांना पडला आहे। सर्वात पहिलं तर सुग्रीव आणि वाल्मिक या दोघांचं आडनाव जरी सेम असलं तरी देखील या दोघांमध्ये कोणतंही नातं नाहीये। आता सुग्रीव कोण ते पाहूयात। सुग्रीव कराड हा केस मधील रहिवासी असून तो गुंड आहे। सुग्रीव कराडवर मारहाण, खून, दरोडा, अत्याचार, दंगल असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। सुग्रीव कराड पहिला धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या सोबत काम करायचा। सुग्रीव कराडने लोकसभा निवडणुकीपर्यंत खासदार बजरंग सोनावणे यांचा विरोध केला होता, मात्र निवडणुकीनंतर त्याने बजरंग सोनावणे यांचं नेतृत्व मान्य केलं। राजकीय नेत्यांचा कार्यकर्ता असण्यासोबतच सुग्रीव कराडच्या कुटुंबाची देखील राजकीय पार्श्वभूमी आहे। त्यांच्या आई पंचायत समिती सदस्य होत्या तर पत्नी केजच्या नगरसेविका आहेत अशी माहिती सांगण्यात येते। 2022 साली केज नगर पंचायत निवडणुकीत सुग्रीव कराड यांनी बजरंग सोनावणे यांची मुलगी डॉक्टर हर्षदा हिच्या विरोधात नगरसेवक पदासाठी फॉर्म भरलेला होता। यात बजरंग सोनावणे यांच्या मुलीचा पराभव झाला होता। या पराभवासाठी विष्णू साठे यांनी सुग्रीव कराडला रसद पुरवल्याचा आरोप बजरंग सोनावणे यांनी तेव्हा केला होता। मात्र कालांतराने सुग्रीव कराडला खासदार बजरंग सोनावणे यांनी जवळ घेत त्याचा वापर विष्णू साठेच्या विरोधात करण्यास सुरुवात केली। याच दरम्यान विष्णू साठे व सुग्रीव कराड यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण होण्यास सुरुवात झाली, जे संत भगवान बाबा जयंतीच्या उत्सवावेळी अजूनच वाढलं। मागच्या वर्षीच्या संत भगवान बाबा जयंती उत्सवासाठी केज येथील शासकीय विश्रामगृहावर सर्व समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती। त्यामध्ये विष्णू साठे आणि सुग्रीव कराड हे दोघेही उपस्थित होते। या बैठकीदरम्यान विष्णू साठे आणि सुग्रीव कराड यांच्या जयंतीच्या नेतृत्वावरून वाद झाले। त्यात सुदर्शन घुले यांनी विष्णू साठेच्या बाजूने उभे राहत सुग्रीव कराडच्या अंगावर धावून जाण्याची घटना घडली। तेव्हापासून केज तालुक्यामध्ये डॉन म्हणून ओळखला जाणारा सुग्रीव कराड हा प्रचंड अस्वस्थ झालेला होता, तर विष्णू साठे याला सुदर्शन घुले सारखा खंबीर पाठीराखा मिळाला होता आणि इथूनच केज तालुक्यातील डॉन कोण अशी स्पर्धा सुग्रीव कराड आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये लागलेली होती अशी माहिती आहे। याच वर्चस्वाच्या वादात जेव्हा आवादा कंपनीच्या आवारात सुदर्शन घुले आणि इतरांना मस्साजोग ग्रामस्थांनी आणि सरपंच संतोष देशमुख यांनी मारहाण केली, तेव्हा संतोष देशमुख हे आपल्याला मारहाण करू शकत नाहीत, या मारहाणी मागे सुग्रीव कराड याचा हात असण्याची शक्यता असावी असा संशय सुदर्शन घुले आणि गँगला होता आणि हे जाणून घेण्यासाठी सुरुवातीला त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणाचा कट रचला होता। तर आरोपी महेश केदार व जयराम साठे यांनी दिलेल्या जबाबामधून सुग्रीव कराडचं नाव समोर आल्यानंतर आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाला कोणतं नवीन वळण मिळणार हे पाहावं लागेल। तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।